लक्ष द्या, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। नुकताच ग्राहक मित्र हा उपक्रम कोणत्या बँकेने सुरू केलेला आहे? ग्राहकांना सुलभीकरण वाढावं, ग्राहकांमध्ये बँकेसंदर्भातल्या सगळ्या माहितीचा नीटनेटका निपटारा करता यावा, ह्याच्यासाठी SBI स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेनं ग्राहक मित्र नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे। SBI बँकेची स्थापना झालेली आहे 1955 मध्ये। याच्यावर प्रश्न बनू शकतो, याचं मुख्यालय कुठं आहे? तर SBI बँकेचं मुख्यालय आहे मुंबईला। भारतातली सगळ्यात मोठी बिझनेस बँक, भारतातली सगळ्यात मोठी व्यापारी बँक सांगा? तर स्टेट बँक ऑफ इंडिया। भारतामध्ये बँकांची सुरुवात कधीपासून झाली? व्यवस्थित लक्ष देऊन बघा। तर भारतातली पहिल्यांदा 1770 मध्ये बनलेली हिंदुस्तान बँक, ह्याच्यानंतर 1921 ला बँक आलेली इम्पिरियल बँक। या इम्पिरियलचंच SBI बँकेमध्ये रूपांतर झालं आणि इम्पिरियल बँकेची स्थापना झाली बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ बंगाल आणि बँक ऑफ मद्रास पासून। याच्यानंतरची पुढची बँक आहे 1935 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। 1935 लाच बनली आहे महाराष्ट्र बँक। 1955 ला बनली आहे SBI बँक। 1955 लाच बनली आहे ICICI। 1956 मध्ये बनली आहे LIC। 1964 ला बनली आहे IDBI। 1975 मध्ये बनली आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक। 1982 ला बनली आहे नाबार्ड बँक। 1982 लाच बनली आहे एक्झिम बँक। 1988 मध्ये बनली आहे नॅशनल हाऊसिंग बँक। 1994 मध्ये बनली आहे HDFC आणि याच्यानंतर महत्व 2013 ला बनली आहे भारतातली पहिली महिला बँक। आणि मग बँकांवर प्रश्न खूप मोठा येतो। इंदिरा गांधीचा काळ होता 1969, 14 मोठ्या बँकांचं विलिनीकरण आणि 1980 ला 6 मोठ्या बँकांचं विलिनीकरण। हा पण प्रश्न बँकांशी रिलेट करणारा आहे। मूळ प्रश्न होता ग्राहक मित्र हा उपक्रम कोणत्या बँकेने सुरू केला? तर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया। समिती कोणती होती परीक्षेला विचारलं जाईल SBI च्या स्थापनेसाठी? तर लक्षात ठेवा, गोरवाला समिती। RBI बँकेसाठी हिल्टन यंग समिती आणि नाबार्ड बँकेसाठी शिवरामन समिती। नाबार्ड बँक सुद्धा परीक्षा सारखी विचारत असते, हे तर लिहिले बघा 1982। थँक्यू।